राजे हो जिर राज रजे स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात जी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला, तुम्ही लागा लगीन करायला, आम्ही जातो बघा लढाईला. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, काच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहाजी जी, मारली घोड्याला जिरहाजी जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे तुडीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल, घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू हातो तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा जिरहाजी जी, चढले कोंढाणा जिरहाजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या. कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हाट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदयभान बघाचा तळला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडला ढालीला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर किती वार आला, उदयभान चेरी सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा